बर्फामुळे बॉडी जड झाली आहे. दार उघडच ठेवलाय. अशी कशी माती खाऊ शकतो देवी सिंग? चिमणे 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 तू आली आहेस ना? पण लपलीस का? ये बाहेर ये, बाहेर ये. किती शोधलं मी तुला. ये आता बाहेर ये. तुला उत्सवाला जायला नकार दिला म्हणून रागावलीस ना माझ्यावर. ते बाहेर ये, आता नाही रागवणार. चिमणे गावात आहे ना आता असंच एकेकाचं मुडदं पडणार आहे. एक बी वाचणार नाही. आणि ज्याने कुणी माझ्या मैत्रिणीचा खून केलाय ना त्याला किड पडत्या लवकर. त्याच्या पालखीचा निघाला धूर, त्याचं गेली लाकडं मासणं त्याला जाळला नेऊन लवकर. त्याचं मड बसवलं भिताडा संग. हो आत्या, ज्यानं कुणी हे केलंय ना त्याला आहे ना नुसतं तुमच्या समोर आणून उभं करायचं. तुमच्या शिव्या ऐकून मरल, बाकी काही करायची गरज नाहीये. आत्या, मी हे खोलीत का बघून येते. मला संशय होताच की आपल्या घरात तो भामटा आलाय ना त्यांनीच ही सगळं केलं असणार आहे. आता ते तुमचं असं झालंय ना, रोज मर त्याला कोण रड. जबाब बघाव तेव्हा ना माझ्या लेकाच्या नावानं खडा पडताय तुम्ही. मला तर आता तुमचा बोलण्याचा पण राग येईना झालाय ना, वीट येईना झालाय तुमचा. तुमचं मेंदू आता बंद पडल्यात. रातभर वाचली गीता आणि महाभारतात रावण होता अशी गत आहे तुमची. काय पण म्हणा, गावात जे काही चाललंय ना लयच वंगा चाललंय बघा. आधी श्यामल गेली, ते माधुरीचं काय झालंय कुणाला अजून काही माहिती नाही. ते इडोग्राफरचा काय खून झाला, हे दैत्यांचे सोंग घेतलेले लोक त्यांचे मुर्दे काय पडले देवळाच्या बाहेर. भाई रत्ना मावशीचा काय खून झाला. माझे ना विचार करू करू ना पार डोकं फुटायची आलीये. नरकी आडई गावामध्ये अजून काय काय संकट आणणार आहे त्याच त्यालाच माहिती. नाहीतर काय गरंजी, नीट पार पडत होता बघ ते उत्सव. चामकर साहेब ना मध्येच येऊन त्यांनी मिरवणूक थांबवली ना, त्याच्यामुळे समजा झालंय बघ. तरी बरं त्यांची बहीण सुखरूप घरात तरी आली. काय माहित आले की नाही ती. ए ती नाही आली तर तुला काय फरक पडणार आहे रे? जरा लोकांचं चांगलं चित्र जा की. बघा कोण बोलतय बघा. मीच बोलतीय. मला माहिती आहे ना तो मुर्दा घरात नसणारच आहे. याला असेल पळून आणि पळाला ना तो तर ते चांगलंच आहे. तिथून पुढे गावात मुर्दा तरी पडायचं नाही. ए म्हातारे, किती बडबडती का तू? तुझं तोंड दुखत नाही का? आत्यांचं राहू दे. हो मी काय म्हणते, मला आहे ना घराच्या बाहेर जायची लय म्हणजे लयच भीती वाटायला लागली बघा. म्हणजे घरात असलं तरी ना जीव घाबरा होतोय. कोण कुठून येईल आणि जीव घेईल काही सांगता येतंय का? अगं तुझा कशाला कोण जीव घेणार आहे? घेतला ना तरी तो यमय ना रेडवून तुला परत घरी आणून सोड. मला कशाला खुगीर भरती तिकडं वर. आत्या
उगी काही बोलू नका. अहो त्या रत्ना मावशी सारख्या चांगल्या बाईला नेलंय, मग मला का सोडतील? अरे त्यो मारणाऱ्याच्या मड्यावर उदाळला गुलाल, त्याचं लागलं दार त्याच्या घरादारावर फिरला नागर लवकर. थकवलंच आर्या, खरंच थकवलंच. सॉरी, तुझं मरण माझ्या हातून नाही आलं. जर का मी तुला मारलं असतं, तुझ्या बॉडीची अशी हेळसण नसती झाली. पण ज्यानं तुला मारलंय त्यानं का मारलंय हे माहिती नाही मला. मी त्याला शोधणार. तुला मारलंय म्हणून नाही, त्याच्याकडे तुझे माझे पैसेत म्हणून मी त्याला शोधणार. प्रॉमिस करतो मी तुला. आत्ता मी तुला जातो इथे ठेवून, येतो लवकर तुला इथून घेऊन जायला.